तुझं घर घेण्यासाठी मी तुला मदत करणार नाहीये, ते तू घेशील, पण तुझं भाड्याचं घर होईपर्यंत तरी तू या क्वार्टर्समध्ये राहू शकतोस. तू प्रॅक्टिकली आज या क्वार्टर्समध्ये शिफ्ट होऊ शकतोस. सुलेखा, आभार प्रदर्शन नको प्लीज. आणि आता जा, तुझ्या डेडलाईन मध्ये कन्सेशन नाहीये. थँक्स सुलेखा, यू डिझर्व इट. नो, आय डिझर्व अ ट्रीट. म्हणजे कॉफी शॉप मध्ये 1 कप कॉफी आणि 4-5 तास गप्पा, यापेक्षा जास्त खर्चात नाही पाडणार आहे मी तुला. डन? डन. बाबू, काय करतो? काय करतो तू? काय झालं? काय झालं? काय झालं? काय होतं बाबा? काय होतंय? ओ गो, अंग गरम आहे. ओ आपण जाऊया, डॉक्टरकडे जाऊया. हा, जाऊया जाऊया जाऊया. रडायचं नाही, रडायचं नाही, रडायचं नाही. आपण जाऊया. हा, मी आले, फोन करते. मीराताई, मी अश्विनी बोलते. ठीक आहे ठीक आहे. हो, ते बाळाचं अंग जरा गरम लागत होतं म्हणून. नाही, तसं काही काळजी करण्याचं कारण नसेल, पण मी येऊन जाते ना एकदा. लगेच आलं तर चालेल? ठीक आहे, मी निघते लगेच. ओके, चल चला, जाऊ जाऊ. ये बा, काय झालं? सुलेखा, आय एम थ्रू. निघूया. कुठे? अगं, आपलं ठरलं ना कॉफी प्यायला जायचं कॉफी शॉप मध्ये. गुड. तुझ्या लक्षात आहे का हेच मी बघत होते. 2 मिनिटं दे, मी शटडाऊनच करते. आशू, अगं तुलाच फोन करत होतो मी. तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. कधी? अगं, तू थर्मामीटरने चेक केलंस का? हां, अच्छा 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 अच्छा, ओके. नाही पण जास्ती नाही आहे ना ताप? बरं, तू एक काम कर. हां, ओके, डॉक्टर मीरांकडे. ठीक आहे. हो, मी येतो ना. अगं, रडतीयस काय? रडण्यासारखं काही नाही आहे गं. साधी सर्दीची कणकण असणार आहे, तू चिंता करू नकोस. मी येतोय. हो, मी लगेच येतोय. हां, अच्छा. सुलेखा, कॉफी कॅन्सल. हां, म्हणजे आय मीन जरा बाळाला ताप. नो इश्यूज. तुला जायलाच हवं. खरंच जा. आपण नेहमी ठरवतो आणि प्रत्येक वेळी नाही ना माइंड. हे बघ, 2-4 वेळा कॅन्सल झाल्यानंतर जेव्हा आपण कॉफी प्यायला जाऊ ना, तेव्हा ती कॉफी खरंच खूप गोड, गोड नको, कडू असेल, बिटर स्वीट. थँक्स आणि सॉरी. इट्स ओके. तुझी लाईफ पार्टनर खरंच लकी आहे. आज खूप मजा आली ना. खरं तर सुरुवातीला मला एवढं ऑकवर्ड वाटत होतं ना कॉलेजमध्ये गेल्यावर. अगं, मला तर 1 मिनिट वाटलं की आपण कुठेतरी दुसऱ्याच ठिकाणी आलोय. हो ना, पण आपला कट्टा आणि जिमखान्याजवळचं छोटं कॅन्टीन अजून जसंच्या तसं आहे ना. येस, आपल्याकरता तेच तर सगळ्यात महत्वाचं होतं. आपल्या सगळ्या आठवणी त्याच्याशीच निगडीत आहेत ना. आपण तिथे किती उगाचच हसत बसायचो ना. मी तर ते उगाचच हसण्याचे दिवसच आयुष्यातले खरे दिवस असतात.
आजही आपण उगाचच तिकडे गेलो, पण खूप बरं वाटलं. थँक्स. थँक्स. तू माझ्यासाठी एवढा वेळ काढून माझ्याबरोबर आलास म्हणून. कम ऑन मीता, तुझ्याकरता माझ्याकडे नेहमीच वेळ असतो. मला ना एक सुचलंय, आपण आपल्या मुलाला किंवा मुलीला आपल्याच कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायला लावायची. कशी वाटली आयडिया? ऑफकोर्स, आपल्याच कॉलेजमध्ये जाणार आपलं बाळ आणि मग आपल्यासारखीच मस्ती करणार, लेक्चर्स बंक करणार. आणि मीता, तेव्हा मात्र आपण त्याला लांब चेहरा करून सांगणार, आम्ही नव्हतो बाबा असे. अगं, मला एका महत्वाच्या मीटिंग करता जायचंय, मला निघायला पाहिजे. अरे, मी ऑफिसमध्ये आले होते तेव्हा झाली की तुझी मीटिंग. मी ती झाली, पण अजून एक मीटिंग लाईन अप होती. मी तुला सांगायलाच विसरलो ग. आय एम सॉरी. मी कपडे बदलतो आणि लगेच निघतो. डोंट वरी, लवकर येईन मी. हा, जायला पाहिजे. आठवडाभर बघितलेलं नाहीये झाडांकडे. बाबा, झाला माझा अभ्यास. हो, क्लासचा गृहपाठ झाला, इंग्रजी शब्द पाठ करून झाले, पाढे पण म्हणून झाले. अरे वा, शाबास. बरं वाटतंय. आता काय मग, खायला हवं असेल ना काहीतरी? खायला हवंय, पण मी काय म्हणते आई, आत्तूकडे जाऊ का? प्लीज नाही म्हणू नको, तिकडेच खाईन मी काहीतरी. अभ्यास संपल्याचं जाहीरनामा तेवढ्यासाठी होतं का? नाही, पण आत्ता नको जाऊ तिकडे. का? अगं, एकटी असेल ती घरी. अगं, म्हणूनच जाते ना मदतीला. काही नको, तू जाशील आणि मग तिला पण राहवत नाही. हे करू का, ते करू का, असं चाललेलं असं नको, राहू दे. शी बाबा, त्याच्यापेक्षा आत्तूच इकडे आलीस ते बरं झालं असतं ना. इतकी वेळा समजावलं तिला, ऐकलं पण तिने. अहो, अश्विनीला इथे बोलण्याची एक नामी संधी आहे माझ्याकडे. कोणती? बारस. अय्या, म्हणजे लग्न काही आपण नीट करू शकलो नाही तिचं, निदान बारसं तरी करूया ना, साजरं संगीत. तुम्हाला काय वाटतं? मला काय वाटायचं या बाबतीत, सगळं काय ते तू ठरवायचं, मी आपलं मामा म्हणायचं. भाई, लोकांनी ऐकलं तर असतील आपल्याला. त्याने तुमचं ना जमदग्नीचा अवतार बघितलेला नाहीये ना, म्हणून हे असं आहे. करूया ना? हो, करूया ना. पण मी नाव मी ठेवणार. तू चांगलं नाव शोधून काढ, नाही ते लोक आपल्याला नाव ठेवतील. काय नाव ठेवले आई? बरं, काय नाव ठेवायचं? प्रद्युम्न कसं वाटतं? वा वा, छान आहे. वडिलांनी वरद हस्त ठेवलेलं आहे. मालविका, दुष्यंत आणि प्रद्युम्न नको. काहीतरी चांगलं नाव शोधून काढ. आई, प्रद्युम्न. अगं, त्याला बोलता तरी येणार आहे का ते? येईल ना. न यायला काय झालं? तुला येतं का? बघ मालविका बोल. येतं मला. येऊ? ये. काय करतोय? झोपलाय. ये बस. सावकाश. कशी आहेस आशू? छान आहे. तुम्ही कशा? बरं वाटतंय तुझ्याकडे बघून. तुला असं रिलॅक्स्ड हसताना मी कधीच पाहिलं नव्हतं. समीरचं आणि माझं लग्न झाल्यापासून खूपसं टेन्शन गेलंय माझं. कसं आहे समीर? व्यवस्थित आहे. त्याची नोकरीही व्यवस्थित चालली. स्वतःचं घर नाही अजून, पण हळूहळू आमचं बस्तान बसते. गुड. असं स्वतःच्या हिमतीवर हळूहळू उभं राहण्यात खरी मजा असते अश्विनी. खूप बरं वाटतंय मला तुला सेटल होताना बघून. समीरच्या आणि बाळाच्या नात्याबद्दल भीती होती मनात, पण नाही अश्विनी, समीरला पूर्ण मार्क्स द्यायला हवेत. तुला सांगू, मी गायनाक आहे, त्यामुळे बायकांच्या आयुष्याशी खूप जवळून संबंध येतो माझा. पुरुषांच्या मनातले संशय, मत्सर, अहंकार
यामुळे कितीतरी बायकांची आयुष्य उद्ध्वस्त झालेली बघितली आहेत मी. आणि या पार्श्वभूमीवर समीरचं वागणं हे खरंच कौतुकास्पद आहे, कारण ते खूप कठीण आहे. खरं सांगू, सगळं काही नीट होऊन सुद्धा एक अंधुकशी दागदुख माझ्या मनात अजून आहे. डोंट वरी आशू, तुझ्या आयुष्यात जे काही दुःखदायक घडायचं होतं ते घडून गेलं. आता तुझे सुखाचे दिवस आलेत. दादाचा कधी फोन येतो का ग? हो, ते भेटले होते अलीकडेच, बाळाला बघण्यासाठी. ओके, चल चेकअप करूया. हो. हाय अमोघ. अरे ये बस. सॉरी जरा उशीर झाला यार. इट्स ओके. अमोघ, थँक्यू व्हेरी मच. अरे आज क्या चाहिए? यही रिपीट करो. आज ऑफिसमध्ये तू होतास म्हणून वाचलो यार. अरे काय झालं असतं ना, कल्पनाच करू शकत नाही मी. इट्स ओके यार. अरे आणि नमिता मला म्हणाली की तिला कॉलेजला जायचं. तिला घेऊन कॉलेजला गेलो तेवढ्यात तुझा फोन आला. मला भीती वाटली. म्हटलं पुन्हा काही मी गेल्यावर काही प्रॉब्लेम तर नाही झाला ना? नाही नाही. अरे आत्ताही नमिताला थाप मारून आलोय की ऑफिशियल मीटिंगला चाललोय म्हणून. सॉरी. खरं तर तुला असं यावेळी इथे बोलवणं माझ्याही जीवावरच आलं होतं. पण काय रे, एनिथिंग सिरियस? सुलेखाचा फोन आला होता. हां, तू सांगितल्याप्रमाणे तिने समीरला कंपनीतर्फे फ्लॅट दिलाय. तिच्यासाठी थोडं कठीण होतं, पण शी कुड मॅनेज. आय नो तिला याची गरज नाही आहे, पण आपण नक्की कॉम्पेन्सेट करू. नाही रे, तो काही मुद्दाच नाही आहे. मला वेगळ्याच गोष्टीचं टेन्शन आहे. कुठल्या गोष्टीचं? मी आणि सुलेखा बराच वेळ खरं तर बोलत होतो फोनवर, पण त्या सगळ्या संभाषणात आपला ग्रुप, आपले कॉलेजचे दिवस याचा फारसा काही उल्लेख नव्हता. म्हणजे खरं तर मी तिला सांगितलं की तू आणि नमिता दोघंजण आज कॉलेजला गेलात, आपणही कॉलेजला जायला हवं. तर काय ती उडत उडत हो म्हणाली, पण तिच्या बोलण्याचा सगळा फोकस हा समीर होता. म्हणजे तो कसा टॅलेंटेड आहे, त्याचं फ्युचर किती ब्राईट आहे, तो किती डेडिकेटेड आहे. आणि खूप डिस्टर्ब झालो यार. शुभंकर, सुलेखाच्या बोलण्यातून जे स्पष्ट होत आहे ते काळजी करण्यासारखंच आहे. हे बघ, त्या दिवशी त्या दोघांना हॉटेलमध्ये बघून मी तुला म्हणालो होतो बघ की मला काहीतरी प्रॉब्लेम वाटतोय. तो हाच. सुलेखा एकटीनं जगत आली आहे यार. जे हवं ते मिळवीनच अशा पद्धतीने ती आजपर्यंत जगत आली आहे. आणि माहिती नाही, म्हणजे समीर बद्दल जर तिला काही मला खरंच काही कळत नव्हतं, म्हणून मी तुला इथे बोलवून घेतलं. आणि शुभंकर,
सुलेखा जर खरंच असं वागली तर काय होईल याचा तुलाही अंदाज आहे. काय म्हणलं डॉक्टर? काय नाही, तू सांगितलं होतंस तसं फक्त कणकण आणि सर्दी, बाकी काळजीचं काही कारण नाही. म्हणा तू कधी आलास? मी आत्ताच आलो, पण तू गेलीस ते बरं झालं, कारण मला खूप ट्रॅफिक जाम लागला आणि त्याच्यानंतर माझ्या फोनची बॅटरी हो, मी खूप वेळ फोन करत होते, मला लागतच नव्हता. शेवटी चिठ्ठी लिहून गेले. मिळाली का? हो मिळाली. आले. ही खेळणी कोणी आणली अशू? कोणी आणली सगळी खेळणी? तू बोलत का नाहीस? कुठून आली ही सगळी खेळणी? ते मला नाव नाही आठवत आहे. किटीची एक मैत्रीण आहे, तिचं बाळ आता मोठं झालंय, मग तिने पाठवले आपल्या बाळासाठी. अच्छा, बर ठीक आहे. अशो, एवढी टेन्स काय तू? जरा दमली. मी आले ह्याला पाळण्यात ठेवून येते. ओ गो, झोपा. ओ, बरं वाटतंय का? मी काय म्हणतो, या वर्षभरात कार घेऊन टाकतो का बघ. घेणार म्हणजे घेणारच. तुझं कष्टाळू गृहिणीचं रूप बदलून टाकणार आणि तुला सुखासीन गृहिणी बनवणार. त्यासाठी मला खूप लठ्ठ व्हायला लागेल. होशील की मग. आताशी 2 नोकर आले की काही कामच नसेल ना. मी सकाळी तुला फोनवरून एवढं सांगितलं की तुझ्यासाठी सरप्राईज आहे. तुम्हाला काही विचारलंच नाहीस त्याबद्दल. दवाखान्याच्या गडबडीत विसरले. सॉरी. सांग ना काय. आईला सांग आता काही सांगणार नाही मी. सांग ना. सांग ना प्लीज. सांग ना प्लीज. सॉरी मी विसरले. आता नाही सांगणार. सांग ना समीर. नाही, आता चान्स गेला. समीर सांग ना, असं काय करतोस? प्लीज सांग ना, प्लीज. सांग. या कसल्या किल्ल्या? ओळख. मला नाही माहित. सांग ना. अगं ठीक आहे, 3 चान्स. मी नाही बोलणार तुझ्याशी. ठीक आहे, नको बोलू. मी रडे ना आता. हे अगं बाई, रडू बिडू नकोस. मिसेस करवनचे रडण्याचे दिवस गेले आता.
या आपल्या घराच्या किल्ल्या आहेत.